उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। बदलापूरमध्ये नुकतेच सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुलेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रतिनिधी प्रमोद हरपुडे, बदलापूर। मी सुरुवातीला तमाम मुरबाडच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की बाळ्या मामांना आपण सगळ्यांनी या भागाचा खासदार म्हणून निवडून दिले। आपल्या हक्काचा माणूस। आम्ही तर बाळ्या मामांना दिल्लीत जाईंट किलर म्हणतो। त्याचं कारण असं की ते केंद्रातल्या मंत्र्याच्या विरोधात लढले बाळ्या मामा आणि तुमच्या आशीर्वादाने ताकदीने निवडून आले। बाप जीवन ते 84 वर्ष झाले बापाला। आता मी काय बोलत नाही, आता तुम्हाला जे बोलायचं पण आज या विधानसभेचं इलेक्शन फार महत्वाचं आहे। एक गोष्ट मी सुरुवातीलाच सांगते, निलेश लंके पण येणार आहेत, त्याच्यामुळे मी गेल्या सभा चालू राहणार। पण सुभाष भाऊ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते की बाळ्या मामांनी तर शब्द दिलाय, तुम्हाला मला एक शब्द द्यायचा आहे आणि मी यांच्या वतीने तुमची बहीण म्हणून नाही पण या महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगते, आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे। पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तसा मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे की आज तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीस मध्ये झाली ती तुम्ही कधी होऊ देणार नाही। आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे, अरे वो बदलापूर काय बदल गया, बहुत अच्छा हो गया। हे तुमच्याकडून अपेक्षा आहे। कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते, मी टीव्हीवर पाहिले। मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर। कुणाचा बदला घेताय तुम्ही? ज्या आपल्या लेकीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेकी बरोबर झालं, जर तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झाली। ही ताकद तुमच्या सगळ्यांची आणि मीडियाच्या लोकांची। तुम्ही इथे आंदोलन करत होता, आम्ही अस्वस्थ होत होतो, मग आम्ही बाळ्या मामाला फोन केला। बाळ्या मामा म्हणले काय काळजी करू नका, मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये ती घाणेरडी गोष्ट झाल्यानंतर पहिला माणूस कोण पोचला असेल तर आपला बाळ्या मामा पोचला, याचा अभिमान झाला। आम्हाला ट्रॅफिकचा कंटाळा आला, 2-2 तास गाड्यांमध्ये बसून, आणि आमची ट्रेन चांगली करा आणि बाकी आम्ही कष्ट करायला तयार आहोत। इथे प्रत्येक बसलेला व्यक्ती आहे ना हा कष्ट करणार आहे। आमच्या या माऊली जे घरात असतात ना त्या घरी बसल्या तरी 5 वाजता उठून पाणी घरी भरतात, सगळ्यांचे डबे करतात, पोरांना शाळेत पाठवतात। या सगळ्या ज्या आई बसल्यात ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्या पाण्याचा सगळ्यात जास्त त्रास त्यांना होतो आणि आज मला अभिमान वाटतो बाळ्या मामा म्हणले की तुझ्या डोक्यावरचा अंडा मी काढून जाऊन भाऊ आवतात असा। त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द तुम्हाला देतो की 2 गोष्टीची मागणी आज मला सातत्याने राज्यात दिसते। महिला सुरक्षितता आहेतच, पण माझी आई नेहमी घरी गेली की म्हणते जाऊ दे तुमचं राजकारण ते बाजूला, ते चालूच राहील तुमची तू मेमे, आमची महागाई कमी कधी करणार हे आम्हाला उत्तर द्या। मला सांगा, दिवाळीला लाडकी लेकी बहिणीला 1500 रुपये दिले, तेलाचा डबा किती रुपयाला आहे? 2200। हा बाबा म्हणते 2400। की माझ्या नंदेकडे आमच्याकडून फराळ जातो स्टीलच्या मोठ्या मोठ्या डब्यात। माझ्या सासूपासूनची ती पद्धत आहे की दिवाळीला आम्ही जातो बरोबर माणूस घ्यावा लागतो, कारण का एवढ्या मोठ्या स्टीलमध्ये एका चकली, एका चिवडा, एका तासं घेऊन जाते। या वर्षी मी नंदेकडे दिवाळीला गेले, माणूसच लागला, कारण का तो एवढा मोठा डबा एवढा झाला आणि आधी लाडू एवढे असायचे पोरासारखेच वळले होते। खरं आहे की नाही मला सांगा, महागाई झाली की नाही? आधी एवढा मोठा
लाडू तोडून तोडून खायचे. आता तोंडात टाकला लाडू म्हणेस तर कसं काय? खरंच महागाई झाली. महागाई कशाला? जेवणाची तर सोडा. आपल्या गणपती बाप्पाला आरती करतो त्याच्या कापूरचा भाव काय झालाय मला सांग. पुरी वडी कापराची तुम्ही वापरत नाही, छोटे छोटे तुकडे करून आरती करता की नाही? काय कशा दात देतात बघा माझ्या भाषाला करता. त्यात 4 करून द्या जिथे आम्ही महिला पुरुष आम्ही जाऊ शकू. स्वच्छ टॉयलेट द्या मला, बाकी काय नको. तुम्ही एअर कंडिशन नाही दिलं तरी चालेल, बसायला जागा दे रे बाबा. जाता येतात. बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात, पण आपल्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत त्यांनी सोडवला नाही. दुर्दैव. आपल्याला बदल घडवायचा, ह्याच्यासाठी या राज्यात परिवर्तन करायचं. आणि हे परिवर्तन कोण आपल्यासाठी करणार? पक्ष जुन्याची नाही आहे, नव्याच्या पक्षाची. कारण ते पक्ष कसं आहे, ते देवेंद्र फडणवीस जे आले नाहीत ना, ज्यांचे बंदूक लावून फोटो लावले होते इथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, काय म्हणतात की हो मी पुन्हा येईन म्हणले होते, पण पुन्हा कसे आले? 2 पक्ष फोडून आले. चोरी केली ते म्हणजे कॉपी करून पास. स्वतःच्या हिमतीवर आले का? कॉपी करून पास करून आले. घरं फोडली, पक्ष फोडला, सगळं केलं. जाऊ दे, आता मला काय काढत बसायचं. तुतारी वाजवणारा त्यांना अगदी तेवढं प्रेम दिलं. त्या उद्धवजींनी परवा मुंबईच्या सभेत शब्द दिलाय आपल्याला की तुमच्या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहे, आटा, तांदूळ, तेल, 5 वर्ष आपलं सरकार आल्यावर सगळे भाव स्थिर राहतील, आम्ही महागाई वाढू देणार नाही. जो राहुल गांधींनी त्या दिवशी दिला, काँग्रेसचे आमचे भाऊ असतील इकडे आणि भगिनी, राहुलजींनी भाषणात असं सांगितलं की आज नंतर महाराष्ट्रातली आलेली प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रातच राहील, ती दुसऱ्या राज्यात आम्ही जाऊ देणार नाही. हे आमच्या पोरांचे, दुसऱ्याला द्यायचं आम्हाला दुःख नाही. अरे मेरे बच्चे का बलाव उसके भी बलाव. पण जर माझ्या पोराच्या ताटातलं जेवण तुम्ही काढून घेणार असाल तर द्यायचं. आमची पोरं मेरिटमध्ये पास झाली होती. पुणे जिल्ह्यात 6 लाख नोकऱ्या येणार होत्या, त्या तुम्हालाही मिळाल्याच असत्या, त्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या. पण या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी दुसऱ्या राज्याला देऊन टाकलं. त्या सगळ्यात आपल्याला परिवर्तन का करायचंय? कारण आपल्याला महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार थांबवायचा. बस झाला यांचा भ्रष्टाचार. आता यांच्या घरात पैसे जाणार नाही. 50 खोके नॉट ओके. नाही चालणार खोके तुमच्या घरातले. अरे खोके घेऊन घरं घेतली त्यांनी एवढी मोठी मोठी. परवा तर ह्याच एका चॅनलवर बघितलं, एक खोकेवाला बसला होता मोठा फ्लॅट 40व्या मजल्यावर, आणि त्याचं दाखवत होता सगळी मुंबई दिसते. आणि इथे माझा आईचे वांदे झाले आणि तू 50 खोके घेऊन तू एवढं मोठं घर घेतलं, गद्दारी केली हो माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची. असं प्रशासन नकोय आपल्याला. आपल्याला असे लोक पाहिजे जे आपल्या सुखदुःखात आपल्या बरोबर उभे राहिले पाहिजे. म्हणून बाळ्या मामा हे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे, जो जायंट किलर आहे. तर हे जायंट किलर होऊ शकतात, तर हे का नाही होऊ शकत? कारण माझा विश्वास तुमच्यावर आहे. तुम्हाला बदल हवाय, आपल्याला बदल हवाय, आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन करायचंय आणि महाराष्ट्रात एक स्वाभिमानी सरकार आणायचंय. दिल्लीचा मान सन्मान सगळा करू, पण महाराष्ट्र दिल्ली के सामने ना झुका है, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. किती नंबरला आहे? बघा योगायोग 2 नंबरवर कसा आहे. 2 नंबर. 2 नंबर म्हणजे पाणी 2, रस्ता 2, वीज 2, सेवा न्याय. हा बाबा तुम्हाला न्याय देणार. आणि एक सांगून ठेवते, हे रेकॉर्ड करून व्हायरल केलं तरी चालेल. एक इलेक्शन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार, कुणाच्याही मनमानीने चालणार नाही. उल्हास प्रभात दीपावली विशेष अंक ऑनलाईन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर, तर ऑफलाईन मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल. उल्हास प्रभात दीपावली विशेष अंकात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. संपर्क 92 70 17 54 13.